ऑल इंडिया भिक्खू संघाच्या या ऐतिहासिक महाधम्म अधिवेशनाला या ठिकाणी सम्मिलित होण्याचा एक मान सन्मान मलाही प्राप्त करून दिला। त्यासाठी सर्वप्रथम तर मी त्यांचे अत्यंत मनापासून मी आभार प्रकट करतो आणि शांततेचा संदेश घेऊन मानवजातीसाठी आणि समाजाकरता, मानवजातीकरता, देशाकरता सर्व आपले भिक्खूजन आणि आपले सर्व भंते हे जे ईश्वरी कार्य करत आहेत, त्या ईश्वरी कार्यामध्ये त्यांनी आम्हाला सुद्धा थोडंसं योगदान देण्याची संधी द्यावी, अशा प्रकारचं आव्हान त्यांना आम्ही केलं, अशा प्रकारची विनंती आम्ही त्यांना केली। आणि महाराष्ट्राचं सरकार, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि हे संपूर्ण महाराष्ट्राचं सरकार हे मानवजातीसाठी ईश्वरी काम करणाऱ्या या सर्व भिक्खूजनांसाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे। त्यांना कुठल्याही अडीअडचणी आल्या तर ते सोडवण्यासाठी महाराष्ट्राचं सरकार तत्परतेने पुढे येईल। मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा अनेक केलेल्या आहेत, अनेक कामंही केलेली आहेत। बोधगयाचा प्रश्नही येणाऱ्या काळामध्ये हा सोडवण्यात येईल आणि मानवजातीसाठी काम करणाऱ्या, ईश्वरी काम करणाऱ्या या सर्व भिक्खू आणि भंते यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत। आणि त्यांनी या त्यांच्या ऐतिहासिक महाधम्म अधिवेशनाकरता मुंबई नगरीचं चयन केलं, त्यासाठीही त्यांचे अत्यंत मनापासून मी आभार प्रकट करतो। अनेक जण जे ते बुद्धगयाच्या लढ्यात त्या ठिकाणी उपस्थित होते, तुमच्याशी त्या संदर्भात काही बोलणं झालं का आणि तुम्ही वरती सीएम साहेबांना काही सांगणार आहात? नाही, नक्कीच या संदर्भामध्ये प्रदीर्घ अशा प्रकारच्या चर्चा झालेल्या आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांच्याही चर्चा झालेल्या आहेत। माननीय मुख्यमंत्री या विषयाकडे लक्षही देत आहेत। येणाऱ्या काळामध्ये नक्कीच सर्वांना आवडेल अशा प्रकारचा तोडगा याच्यातनं निघेल। आपण अधिवेशनात एक महत्त्वाचा कायदा आणला, धर्मांतरण कायदा, पण त्याला संदर्भ विरोधकांनी जो आहे तो बौद्ध धर्माचा देण्याचा प्रयत्न केला आणि आज त्याच कार्यक्रमाला तुम्ही हात कसं बघताय या सगळ्या? नाही, विरोधकांचं तर काम असतं फेक नरेटिव्ह पसरवणं आणि आत्तापर्यंत कुठल्याही समाजाकरता काम करण्यापेक्षा त्यांनी फेक नरेटिव्ह पसरवण्यावरतीच त्यांचा जो भर आहे तो नेहमीच राहिलेला आहे। माझी त्यांना विनंती आहे की या कायद्याचा गाभा काय आहे तो समजून घ्यावा। हा कुठल्याही धर्माच्या विरोधातला कायदा नसून हा सर्व धर्मांचं रक्षण करणारा हा कायदा आहे, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचं पालन करण्याकरता, प्रॅक्टिस करण्याकरता स्वातंत्र्य हे लाभलं पाहिजे आणि कुणावरतीही कुठल्याही प्रकारची जोर, जबरदस्ती, दबाव हा केला नाही पाहिजे। त्यामुळे हा सर्व धर्मांकरता लागू असलेला हा कायदा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।